같아. 채울 순 있을까? सेल्फ लव्ह किंवा आत्मप्रेम म्हणजे फक्त नटणं, मुरडणं एवढंच येतं का हो त्यामध्ये? नाही. आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेणं ही त्यामधली पहिली गोष्ट. बहुतेक जण स्वतःवर प्रेम करतातच. काही जण तर नको इतकं स्वतःवर प्रेम करतात. पण कित्येकांना स्वतःवर प्रेम करायचं असतं हे कुठे माहीत असतं? बिलकुल माहीत नसतं. आणि जरी माहिती असलं तरी ते नेमकं कसं करायचं याचीही त्यांना कल्पना नसते. स्वतःवर प्रेम करणं ही आपली खरं तर पहिली गरज असते बरे का. इतरांसाठी इतरांसोबत जगता जगता आपण स्वतःकडे दुर्लक्ष करीत राहतो. स्वतःवरच्या प्रेमाचं रांजण हा रिकामा ठेवला किंवा रिकामा असला तर बऱ्याच आपल्याला समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि तोच रांजण कसा भरायचा हे आता बघूया आपण. हे बघा, एकटं राहणं, अंतरंगात डोकावून पाहणं, थोडा वेळ केव्हा तरी स्वतःसाठी देणं हे यासाठी करावं लागतं. स्वतःला आपल्याला जे आतून करावंसं वाटतं ते इतरांना काय वाटेल याचा विचार न करता करायला म्हणजे करता यायला हवं. स्वतःची जरा लाड करायला हवेत. स्वतःचंच कुशल विचारायचं स्वतःला की कशी आहेस तू? खरंच आनंदी आहेस? स्वतःसाठी काही खास खरेदी करायची. भले आपल्याला शोभू देत किंवा न शोभू देत, पण स्वतःच्या चॉईसचे कपडे घालायचे. वाटलं तर जिथं कोणी आपल्याला अजिबात ओळखत नाही अशा ठिकाणी 4 दिवस फिरायला जायचं. खूप दिवस आपल्याला मनातून वाटत असतं हे करायचं आहे, हे करायचं आहे. ते करू करू असं मनात जे काही राहिलं आहे ना ते करून पाहायचं. ज्यामुळे आपल्याला मस्त वाटतं, ज्यामुळे आपला मूड छान होतो, जे करताना अगदी मनापासून आपण आनंदी होतो, असं जे आपल्याला शक्य आहे ना करणं ते अगदी करायचं. आणि म्हणजेच थोडक्यात काय, हा जो आपल्या स्वतःच्या प्रेमाचा, आत्मप्रेमाचा, सेल्फ लव्हचा जो रांजण आहे ना तो रांजण भरायचा. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आपलं मन न मारता जगायचं. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर पटतंय ना मैत्रिणींनो हे सारं? कारण काय होतं माहिती आहे का, आपण आपल्या मुलांचं करण्यामध्ये, आपल्या आहोंचं करण्यामध्ये, आपल्या सासूसासऱ्यांचं करण्यामध्ये, आता मी नाही करत सासूसासऱ्यांचं कारण आम्ही तिघंच राहतो, पण ज्या करत असतील त्यांच्याबद्दल बोलते आहे. तुम्ही स्वतःकडे लक्ष देताय का हेही आपण जाणून घ्यायला हवं. फक्त लक्ष देणं म्हणजे मी पुन्हा सांगेन तुम्हाला की छानसं तयार होणं हेच नाही आहे सेल्फ लव्हमध्ये. सगळ्यात पहिलं येतं की तुमचा आहार योग्य आहे का? तुम्ही एक्सरसाइज करत आहात का? तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे का? तुम्हाला जर का मनामध्ये एखादी गोष्ट खदखदत असेल तर ती तुम्हाला व्यक्त करता येते का तुमच्या आवडत्या माणसासमोर? तर ह्या साऱ्या गोष्टींकडे लक्ष देणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि आजकाल तर लाईफ इतकी स्ट्रेसफुल होत गेली आहे ना, झाली आहे ना, तर त्यामुळेच आपल्याला हे वेगवेगळे आजार होत चाललेले आहेत. आणि त्याच्यापासून वाचवण्यासाठी स्वतःची थोडी काळजी नक्कीच घ्या मैत्रिणींनो. आपलीच एक व्ह्यूवर, आपलीच एक सबस्क्रायबर मैत्रीण अनघाताई, तुम्ही मला हा कलश पाठवला. पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचे आभार. कारण मला हा इतका आवडतो ना की काय सांगू मी. बरं, याला ना तू कसा मेंटेन करते किंवा कसा धुते हे मला विचारलं गेलं होतं कॉमेंटमध्ये. कारण हा अँटिक फिनिशचा आहे ना, तर काही नाही, मी याला नॉर्मल पितांबरीनंच अशा पद्धतीनं म्हणजे जी काही भैया पावडर मी यूज करते आहे त्याने धुते आहे. आणि हा अजूनच छान चमकतो बरं का धुतल्यानंतर. खूप सुंदर दिसायला लागतो. बघा ना, आता धुवायच्या अगोदर याचा कसा कलर होता, म्हणजे तो जरी धुवून 8 दिवस झाले तरीसुद्धा सुंदरच दिसतो, पण धुतल्यानंतर अजून छान सुंदर दिसतो. तर प्युअर ब्रासचा हा आहे. आणि गंमत सांगते मी तुम्हाला, मी मैत्रिणीसोबत जेव्हा आळंदीला गेले होते ना आत्ता, तर तेव्हा ना मी तिथे मला हा कलश दिसला आणि मला राहवलं नाही. असतं ना आपलं बायकांचं. कारण मी काही याचे पैसे पे केले नव्हते ना, तर मला खूप असं राहवलं नाही. मी त्यांना विचारलं की या तांब्याची प्राईस म्हणजे या कलशाची प्राईस काय आहे हो? तर ₹5,500 प्राईस सांगितली मला याची. पण खरंच
खरंच हा कलश सुंदर आहे. तर ज्यांना कोणाला हवा असेल ना, त्यांनी नक्की अनघाताईनं कॉन्टॅक्ट करा, कारण हा प्युअर म्हणजे अगदी तुम्हाला गॅरंटीड कलश मिळेल. सुंदर दिसतोय ना? आणि आज आहे एकादशी, म्हणजेच हा एकादशीचा व्लॉग आहे. नेहमीप्रमाणे सकाळच्या कामानंतर आता मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटते आहे. आज ना मी एक वेगळ्या प्रकारची भाजी बनवणार आहे वांग्याची. म्हणजे नाही का, जे आपलं भरताचं वांगं असतं ते कट करून त्याला असं छानपैकी मसाला लावून तव्यामध्ये फ्राय केलेलं असतं. शॅलो फ्राय करणार आहे मी. तर त्याचीच ही तयारी आणि हे अशा प्रकारे मी पहिल्यांदाच ट्राय करते आहे. तर काय केलं मी, उखळामध्ये लसूण घेतला आहे खूप सारा, कांदा एक चिरून घेतलेला आहे उभा उभा, त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत, थोडेसे धने टाकायचे आहेत आणि थोडासा ना 1 टेबलस्पून, अर्धा, एक नाही, ओवा टाकायचा आहे. सुरुवातीला हा कांदा या साऱ्या धने जिरेमध्ये स्मॅश करून घेतला ना आपण, त्यामध्ये पुन्हा लाल तिखट, हळद आणि घरचा जो काही काळा मसाला आहे ना, तोही यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि बेसनचं पीठ आणि पुन्हा हे सारं छान असं बारीक करून घ्यायचं आहे. हे तुम्ही ट्राय केलं आहे का कधी? मला नक्की सांगा हं, कारण मी ही रेसिपी इन्स्टावरती पाहिली होती आणि मी हे अशा पद्धतीनं कधीच ट्राय केलेलं नव्हतं. मला खूप छान वाटलं हे, म्हणजे काहीतरी वेगळं आहे असं वाटलं, म्हणून म्हटलं नेहमीसारखंच भरीत करण्यापेक्षा करूया आपण हे ट्राय. किती छान झालं आहे ना आजकाल इंटरनेटमुळं. आणि बऱ्याच वेळा आपण असं करतो हां, की रेसिपी आपल्याला आवडतात, आपण बघतो आणि सोडून देतो, आपण ट्राय नाही करत. पण असं नाही करायचं, नक्की ट्राय करत चला मैत्रिणींनो. छान टर्नआउट होतात काही रेसिपीज. देवानं जे डोकं दिले ना आपल्याला, ते वापरायला आपण कधी कधी विसरतो. तसंच आज मला काहीसं वाटलं. का माहिती आहे? कारण कांद्यावरती जेव्हा धने आणि जिरे टाकून ते मी स्मॅश करत होते, ते म्हणावे असे धने स्मॅश होत नव्हते. एकतर मी पहिले धने जिरे स्मॅश करून नंतर कांदा ॲड करायला हवा होता, किंवा या अख्खे धने आणि जिऱ्याच्या ऐवजी धने जिऱ्याची पावडर मी त्यावरती वापरली असती तरी चाललं असतं, कारण तीही मी घरीच बनवलेली पावडर आहे. तर हे असं असतं बघा, ज्या काही रेसिपी आपण पाहतो ना, त्या ॲक्च्युअलमध्ये ॲज इट इज कॉपी पेस्ट करण्याच्या नादामध्ये आपण स्वतःचा ब्रेन वापरायला विसरतो. तर तरीसुद्धा नेक्स्ट टाईम मी नक्की इम्प्रूव्ह करेन. आजही छानच झालं होतं हे सगळं काही केलं आहे मी. पण मला थोडंसं असं वाटलं, की जेवढं बारीक व्हायला हवं होतं धने जिरे तेवढे बारीक नाही झाले ते. 내 맘이 또다시 철없이 널 향하지 않게 सागर संगीत हा स्वयंपाक करून, जेवण करून 8:30 पावणे 9च्या दरम्यान साड्या आणि त्याच्यावरचे ब्लाऊज स्टिच करायला मी जाणार आहे. कारण किती दिवस झालं ते काम मी पोस्टपोन करते आहे. म्हणजे ना आता लिटरली वटपौर्णिमा जवळ आली, तिला तरी घालायला भेटेल ना साडी. तरी माझं ध्यान बघा, की मी जातच नाही आहे टेलरकडे. आज फायनली कल्पना बोलली आहे, की नाही आज आपण जाऊयाच. तर चला आता हा सगळा स्वयंपाक उरकून घ्यायचा, छानसं जेवण करायचं, ओटा वगैरे सगळं काही आवरायचं आणि मग घरातून बाहेर पडायचं. कारण एकदा ब्लाऊज स्टिच करायला गेलो आणि त्यात तिघींचे ब्लाऊज आम्ही देणार आहोत, तर तिघींच्या ब्लाऊजचे डिझाईन फायनल करायला खूप सारा वेळ लागणार. मग नंतर येऊन कधी किचन ओटा क्लीन करायचा, तर उद्या आणखी पुन्हा सकाळी लवकर उठून सकाळची कामं. तर हे असं असतं आपलं, म्हणजे किती ना दिवसभर डोक्यात काही ना काही सुरू असतं आणि आपण बिझी असतो. पण बिझी राहणंसुद्धा खरंच खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे वांग्याच्या स्लाईस जेव्हा आपण मसाला लावून भाजून घेत असतो ना, तेव्हा गॅस एकदम बारीक ठेवायचा असतो. हे मी ना पहिल्यांदाच असं ट्राय करत होते ना, आणि माझ्या लक्षातच नाही की भाकरी करून ऑलरेडी तवा फुल गरम झालेला आहे आणि गॅस मी कमीच केलेला नव्हता. तुम्ही पाहिलंत ना, की लिटरली पेट घेत होता आता तवा. तर कमी गॅसवरती छान हे वांगं आतून असं मस्त मऊ लुसलुशीत शिजलं जातं. मी जी रेसिपी पाहिली होती त्यामध्ये असं दाखवलं होतं, की राईससोबत हे खायचं आहे आणि खरंच हे राईससोबत खूपच टेस्टी लागत होतं. तसं आम्ही हे भाकरी आणि राईस दोन्हीसोबत ट्राय केलं.
मटकीची भाजी सकाळीच मी थोडीशी जास्त केलेली होती आणि ती ठरवून केली होती रात्रीसाठी म्हणून. आणि खूप सारी कोथिंबीर टाकून या स्लाईस छान अशा गार्निश करायच्या आहेत. नक्की ट्राय करा, मस्त लागते ही अगदी रेसिपी. चला आता छानसं आम्ही जेवण करून घेणार. हे बघा, प्रितिशला वांगं बिलकुल आवडत नाही. त्याला ना आज मी हा मासा आहे असं सांगून दिलेलं आहे. अर्थातच ते त्याला खाताना कळालं की हा मासा बिलकुल नाही आहे, पण बघता क्षणी त्याचं लक्ष नव्हतं. त्याला असं खरंच वाटलं की हा मासा आहे. आणि हां, हे वांगं आवडीनं खाल्लं त्यानं, जरी त्याला वांग्याची भाजी आवडत नसली तरीसुद्धा. 너의 궤로부터 가장 जी दुधाची मी साय साठवते त्याचंही दही लावायचं आहे आणि नॉर्मल दुधाचंही दही लावते. बरं, कॉर्नरला जे तुम्हाला स्टँड दिसतंय त्याबद्दल मला विचारलं जातं आहे की हे स्टँड कुठून घेतलंस, क्वालिटी कशी आहे? तर खरं सांगू, हे स्टँड क्वालिटीने खूप पुअर आहे. अजिबात घेऊ नका असं मी सांगेन. घ्यायचं आहे ना तुम्हाला, इन्व्हेस्ट करायचं आहे ना, जरा मजबूत स्टँडमध्ये करा. आता मीही तेच करणार आहे. जितकं दिवस हे राहते व्यवस्थित तितकं म्हणजे मी ठेवणार आहे, पण मी नक्कीच बदलेन. एखाद्या छानशा मजबूत स्टँडने याला रिप्लेस करेन. दिसायला हे दिसतंय क्यूट, पण हे स्टँड बिलकुल मजबूत नाही आहे आणि मी तुम्हाला दाखवेन त्याची खरी अवस्था जवळून एखाद्या व्लॉगमध्ये. तर माझं नेहमीच सजेशन असं राहतं की ज्या वस्तू चांगल्या आहेत ना त्यातच इन्व्हेस्ट करा. ही इतकी काही मजबूत किंवा टिकाऊ म्हणू शकता. ह्याचा कलर काही काही ठिकाणी सध्या उडाला आहे. आता तो तुम्हाला व्हिडिओमधून दिसत नसेल, पण मी दाखवते तुम्हाला जवळून. किंवा तो कशा पद्धतीनं त्याचे तेलाची भांडी ठेवून हालत झाली आहे तेही मी शेअर करेन नक्कीच. आणि म्हणूनच मला कोणीतरी विचारलं होतं की हे ताई स्टँड कसं आहे, तर हे क्वालिटीनं अजिबात चांगलं स्टँड नाही आहे. जशी प्राईस तशीच त्याची क्वालिटी आहे. मला तर असं वाटतं की क्वालिटीच्या मानाने प्राईस जास्तच घेतली आहे याची. तर आता सगळी काही कामं झाली आहेत. आता फक्त ओठा क्लीन करणं, डायनिंग क्लीन करणं एवढंच बाकी राहिलं आहे. 채울 순 있을까? अहो टेस्टी पावडर टाकायची लगेच. या माझ्या व्हाईट ओट्याबद्दलही मला कॉमेंट येत आहेत की तू मेंटेन कसा करते. तर सीफ यूज करते मी, जे अतिशय छान आहे. नक्कीच यूज करा. ज्यांचा ब्लॅक ओटा आहे त्यांनीसुद्धा आणि व्हाईटसाठीसुद्धा. कारण पूर्णपणे हा म्हणजे ओठा ना बॅक्टेरिया किल करतं हे सीफ. आणि म्हणजे जे काही जिद्दी डाग आहेत ना तेलाचे वगैरे ते सुद्धा अगदी इझिली निघून जातात. तर नक्की यूज करा. आणि अशा पद्धतीने रोज जर का सकाळ संध्याकाळ आपण सीफनी क्लीन करत असू तर वेगळं काही मेंटेन करावं नाही लागत ना. अवधूत चिंतनसे देवदत्त श्री स्वामी समर्थ. टेलरबद्दल तर नेहमीच कॉमेंट येतात. तर हे आहे लव स्टिच लेडीज टेलर शॉप. हे कुठे आहे तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या जवळ अपोजिट टू ॲब्सोल्यूट जिम, इंद्रायणीनगरला. आणि हे आहेत सुरोज भैया. तर आम्ही तिघींनी मिळून खूप डोकं खाल्लं आज यांचं. आणि ऐन वेळेला आम्ही द्यायला येतो आणि लगेच आम्हाला हवं असतं आठवड्याभरातच. म्हणजे त्यांच्या हातात जे काही काम आहे ना ते त्यांनी सगळं बाजूला ठेवायचं आणि पहिलं आमचं काम करून द्यायचं. हे असं असतं माझं तरी नेहमी. पण यावेळेला मला नाही मिळणार लगेच ब्लाऊज. ठीक आहे, चला. तर ठरल्याप्रमाणे सगळी काही आजची आमची कामं झालेली आहेत.